योगेश कामते अध्यक्ष, प्रकाश फाळके मार्गदर्शक आणि किशोर कुदळे समन्वयक हे तिघही जण मला प्रथम बाल्याला भेटलेले मागच्या वर्षी. तिथे एका जैन दालनाचं भवनाचं उद्घाटन होतं, ते आपलंच नाव आहे तिथे. तर तिथे भेटलेले तेव्हा त्यांनी मला अपील केलं होतं की पत्रकार संघाची बिल्डिंग पुरंदरला होती आहे, तेव्हा तुमचाही काहीतरी सहभाग पाहिजे. मी विचारलं त्यांना की कुठपर्यंत काम आलेले आहे, तर ते काम अजून जमिनीवरच होतं. तर मी म्हटलं की नाही, असं नाही चालणार, मला काम सुरू झाल्यानंतर तुम्ही मला भेटा. आणि ते खरोखर काम सुरू झालं, मला भेटले. आणि मला पत्रकारांबद्दल जास्त आपुलकी अशासाठी आहे की ते समाजाचा चेहरा मोहरा आपल्यासमोर आणतात सगळ्या, आणि आपल्याला अलर्ट करतात, आपल्याला ज्ञानी बनवतात. म्हणून मला त्यांच्याबद्दल अशा फील्डबद्दल मला आकर्षण होतंच. म्हणून म्हटलं चांगलं काम आहे, आपण करूयात. तर तिथे माझा थोडंफार सहभाग व्हावा म्हणून ते लोक माझ्याकडं आता 1 महिन्यापूर्वी आले आणि मी त्यांना संमती दिली. आणि आजच्या ह्या कामाच्या प्रित्यर्थ मी 75 लाख रुपयाची देणगी कबूल केलेली आहे. त्यातला पहिला हप्ता मी 20 लाखाचा चेक आता ह्यांना सुपूर्द केलेला आहे. मी संघाला विनंती करीन की ह्या पैशाचा उपयोग सत्कारनीच लागतोय, पण त्याचा पारदर्शकता असावी त्याच्यात, आणि प्रोजेक्ट हे लवकरात लवकर पूर्ण व्हावं. आणि नक्कीच चांगल्या रीतीने इथे तुम्ही जी ॲक्टिव्हिटी करणार आहात त्यालासुद्धा तुम्हाला पुढे मेंटेनन्ससाठी त्याचा फायदा होईल. तर तशा हे चालू राहतील अशी माझी इच्छा आहे, आणि तसं तुम्ही लोक नक्कीच पूर्ण करा. धन्यवाद. पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने 2 वर्षापूर्वी संकल्प स्वप्नपूर्तीच्या माध्यमातून तालुक्यात एक संपूर्ण राज्यामध्ये आदर्शवत असे पत्रकार भवन उभारण्याचा संघाच्या वतीने निर्धार करण्यात आला होता. यासाठी तालुक्यातील अनेक मान्यवरांनी त्या ठिकाणी आम्हाला भरीव अशी मदत केली. आणि अशा वेळी मदतीचा ओघ सुरू असतानाच 1 वर्षापूर्वी वाल्ले या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस आरेफ धारीवाल ग्रुपच्या शोभाताई रसिकलाल धारीवाल या आम्हाला त्या ठिकाणी भेटल्या. त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला मदत देण्याचं त्या ठिकाणी शब्द दिला होता. आणि त्याच माध्यमातून आम्ही 15 दिवसापूर्वी त्यांच्याकडं मदत मागण्यासाठी गेलो असता त्यांनी या पत्रकार भवनचा उपक्रम अतिशय स्तुत्य असून मला पत्रकारांच्या विषयी विशेष आस्था असल्याचे सांगत या पत्रकार भवनच्या इमारतीसाठी सुमारे 75 लाख रुपयांचा भरीवमध्ये मदत त्या ठिकाणी आम्हाला जाहीर केली. आणि ही मदत नुसती जाहीर करून त्या ठिकाणी त्या राहिल्या नाहीत, तर त्यांनी आज आम्हाला त्या ठिकाणी या मदतीपैकी पहिला टप्पा 20 लाख रुपयांचा धनादेश आमच्या पत्रकार भवनच्या कामासाठी त्या ठिकाणी दिला. निश्चितपणे धारीवाल ग्रुपने जी आम्हाला मदत केली ही पुरंदर तालुक्यातल्या पत्रकारांच्या साठी आणि पत्रकार भवनसाठी एक त्या ठिकाणी अनमोल भेट ठरली असून आमचा सर्वांचा मानस त्या ठिकाणी आहे. 2026मध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये हे आमचं जे आपल्या सर्वांचं स्वप्नवत असं जे पुरंदर तालुका मराठी पत्रकार भवन आहे याचं लोकार्पण करण्याचा आमचा त्या ठिकाणी मानस असून येत्या ऑगस्ट महिन्यामध्ये हे पत्रकार भवन दिमाखात उभं राहून लोकांच्या सेवेसाठी सज्ज झालेलं असेल असा सर्वांना या ठिकाणी विश्वास देतो. धन्यवाद.